श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। नमस्कार। आजपासून आपण परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचं वाचन क्रमशः ऐकणार आहोत। सुरुवातीला ऐकूया संपादकाचे 2 शब्द। परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन शीर्षकाचा हा एक संदर्भ ग्रंथ स्वामींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या विद्यमानं प्रकाशित होतो आहे। स्वामींविषयक विविध प्रकारचं लेखन गेली 50 वर्ष सातत्यानं होत राहिलं आहे। त्यात स्वामींचे ग्रंथ आहेत, त्यांचं जीवनचरित्र आहे, त्यांच्याविषयीच्या आठवणी आहेत, त्यांच्या संबंधीचं कादंबरी लेखनही आहे। स्वामींचे ग्रंथ आणि त्या संबंधीचं विवेचक लेखनही बरंच करण्यात आलं। या बाबतीतील सेवा मंडळाची कामगिरी फार मोठी आहे। अलीकडच्या 20 वर्षात अनेकांनी स्वामींच्या जीवन कार्याविषयी लिहिलं। विद्यापीठीय प्रबंध लेखनही यशस्वीपणे करण्यात आलं। यापैकी बरंच अद्यापी अप्रकाशित आहे। बरंच लेखन कुठे कुठे निमित्तानं करण्यात आलं। ते एकत्रितपणे वाचायला मिळणं सुलभ नाही। स्वामींच्या जन्मशताब्दी निमित्त अनेक विधायक उपक्रम पावसच्या सेवा मंडळानं आखले। अन्यत्रही काही चांगले कार्यक्रम झाले। एक प्रकारे स्वामींच्या जीवन कार्याचं पुनर्मंथनच घडलं। प्रस्तुत ग्रंथ हा त्याचंच एक फलित म्हणता येईल। पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासन, संत अध्यासन आणि संशोधन केंद्राच्या वतीनं एक राज्यव्यापी चर्चासत्र घेण्यात आलं। त्याला पावसच्या सेवा मंडळानं आणि देसाई बंधूंनी मदत केली। या चर्चासत्रात प्राचार्य राम शेवाळकर यांचं अप्रतिम असं बीजभाषण झालं। 22 अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर केले। त्यावर चांगला चर्चासंवादही झाला। त्यानंतर जे निबंध सुधारित स्वरूपात मिळू शकले ते या ग्रंथात आहेत। काही अन्यत्र प्रकाशित महत्त्वाचे निबंधही समाविष्ट करण्यात आले आहेत। हा एक अभ्यास ग्रंथ आहे। त्याचं लेखन करणारे मात्र केवळ अभ्यासक नाहीत, तर ते पुरेसे चिकित्सक अवश्य आहेत, पण श्रद्धावान उपासकही आहेत। विचारवंत जर आचारवंतही असतील तर त्यांचं सांगणं लिहिणं अधिक प्रभावी होत असतं। या संकलनात त्याचा काही प्रमाणात का होईना प्रत्यय येईल असं म्हणावंसं वाटतं। ग्रंथाचे एकूण 6 विभाग केलेत। पहिल्या विभागात स्वामींच्या व्यक्तिमत्वाबद्दल नामवंतांनी लिहिलं आहे। स्वामी हे श्री ज्ञानदेवांचे समर्थ भाष्यकार कसे ठरतात ते डॉक्टर वा जोशी यांनी अत्यंत साक्षेपानं दाखवून दिलं आहे। रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि स्वामी स्वरूपानंद यांचा तुलनात्मक अभ्यास डॉक्टर वीरा करंदीकरांसारख्या अधिकारी विद्वानानं मांडला आहे। ख्यातनाम संशोधक डॉक्टर रा चिमढेरे यांचा लेख ललित गद्याचा एक विलक्षण नमुना ठरावा। अन्यही लेख स्वीकृत विषयांना न्याय देणारे वाटतील। दुसऱ्या विभागात 3 लेख समाविष्ट करता आले। त्यात प्राधान्यानं स्वामी कार्यामागील सामाजिक दृष्टी आणि राष्ट्रीयता आढळेल। मान्यवर विचारवंत चंप तथा बापूसाहेब भिशीकर यांनी फार चांगल्या रीतीनं स्वामींच्या राष्ट्रीय कार्याचं दर्शन घडवलं आहे। तिसऱ्या विभागात समाविष्ट केलेले 14 लेख मुख्यतः स्वामींच्या अमर वाङ्मयाची विविधता आणि वैशिष्ट्य संपन्नता स्पष्ट करणारे आहेत। प्राध्यापक अजित कुलकर्णी यांनी
संजीवन गाथेचं अंतरंग विशद केलं आहे, तर डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी त्याच ग्रंथातील नामविचार स्पष्ट केला आहे. भावार्थ गीतेचं एक अभ्यासपूर्ण दर्शन डॉक्टर सौ शैलजा कात्रे यांच्या निबंधात दिसेल, तर गीता तत्वसारातील स्वामी दर्शन डॉक्टर ग वा करंदीकर यांनी साक्षेपानं घडवलेलं आढळेल. डॉक्टर केतकी मोडक यांनी केलेलं नवरत्नहार विषयक विवेचन आणि चांगदेव पासष्टीच्या स्वामींनी केलेल्या भावानुवादाचं डॉक्टर कांचन मांडे यांनी सादर केलेलं मार्मिक अध्ययन लक्षणीय वाटेल. स्वरूपपत्र मंजुषेतील 23 ते 33 या पत्रातील साधना मार्गाचा आलेख डॉक्टर सौ शुभदा कोशे यांनी मोठ्या साक्षेपानं सादर केला आहे. ज्येष्ठ अभ्यासक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख यांनी स्वामी वचनामृताचं मंथन करीत त्यांच्या अभंगांचं वेगळेपण अतिशय चांगल्या रीतीनं सुस्पष्ट केलं आहे. डॉक्टर सुनीता सदानंद तांबे यांनीही स्वामींच्या संतविषयक अभंगांचा अभ्यास नेटकेपणानं मांडला आहे. स्वरूपपत्र मंजुषा ग्रंथावरील स्वामी प्रज्ञानंदांचं लेखन हा सर्वांगपूर्ण अभ्यासाचा एक चांगला वस्तुपाठ म्हणावा लागेल. डॉक्टर सुनीता सदानंद तांबे यांनी आपल्या लेखाद्वारे स्वामींची 24 अप्रकाशित पत्र परिचित करून दिली आहेत. डॉक्टर व्ही. कुलकर्णी आणि डॉक्टर मुकुंद दातार या 2 ज्येष्ठ संशोधक अभ्यासकांनी स्वामींच्या ज्ञानेश्वरी नित्यपाठाचा बहुअंगानी आणि नेमकेपणानं अभ्यास सादर केलेला आहे. 4थ्या विभागात 5 लेख आहेत. स्वामींविषयक संशोधनाला काही नवी दिशा त्यातून लाभू शकेल असं नम्रपणं म्हणावंसं वाटतं. संत साहित्याच्या ज्येष्ठ संशोधक अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर उषा माधव देशमुख यांचा निबंध या संदर्भात महत्त्वाचा ठरावा. स्वामींच्या वाङ्मयावर शिवाजी विद्यापीठात संशोधनपर प्रबंध सादर करून त्यांनी उच्च पदवी मिळवली त्या डॉक्टर ब. ना. तुरंबेकर यांनी आपल्या लेखनातून दाखवून दिलेल्या स्वामींविषयक अध्ययनाच्या नव्या दिशा आणि त्यांनीच श्रमपूर्वक सिद्ध केलेली स्वामींविषयक आजवर झालेल्या उपलब्ध अभ्यासाची विस्तृत संदर्भसूची नव्या संशोधकांना प्रेरित करू शकेल. भाषाशास्त्र, व्याकरण आणि संत साहित्याच्या चिकित्सक अभ्यासक डॉक्टर लीला गोविलकर यांनी आपल्या लेखाद्वारे स्वामींच्या लेखनशैलीवर अतिशय अभ्यासपूर्ण झोत टाकलेला आहे. 5व्या विभागातील 2 लेख स्वामींच्या सोहम साधनेचं अंतरंग दर्शन घडवू शकतील. स्वामी विद्यानंद आणि स्वामी श्रीकृष्ण भारती यांचं हे लेखन आहे. 6व्या विभागात ज्ञानेश्वरीच्या प्राचीन प्रतीचा परिश्रमपूर्वक धांडोळा घेऊन या थोर ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीकडे नेणारे प्राध्यापक रामदास डांगे यांनी स्वामींचा एक संशोधक अभ्यासक म्हणून मार्मिक रीतीनं परिचय घडवलेला आहे. असाच बारकावा लोकसाहित्याचे श्रेष्ठ अभ्यासक डॉक्टर गन. ना. मोर्जे यांनी सादर केलेल्या स्वामी स्वरूपानंद यांचे स्वरूप आणि ज्ञानदेवांचे आत्मरूप सामाजिक संदर्भ या शोधनिबंधात दिसून येईल. हे दोन्ही लेख नव्या अभ्यासकांना सक्रिय करणारे ठरावेत. एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचं परिशीलन करणाऱ्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर कुमुद गोसावी यांनी तसंच संस्कृत वाङ्मयाच्या साक्षेपी अभ्यासक डॉक्टर सुनीती दुबळे यांनीही आपल्या भावपूर्ण लेखनातून असंच मार्मिक स्वामी दर्शन घडवलं आहे. प्राचार्य श्री राम शेवाळकर आणि प्राचार्य श्री गोपाळराव मयेकर यांचे लेख आम्हाला सादर करता आले नाहीत. ते एखाद्या स्वतंत्र पुस्तिकेच्या स्वरूपात मंडळानं प्रकाशित करण्या इतके महत्त्वाचे आहेत. या स्वामी स्मरण यज्ञात अनेक नामवंत प्रेमानं एकत्र आले. त्यात संत साहित्याचे ख्यातनाम वक्ते, संशोधक आणि श्रेष्ठ पंडितही आहेत.
ज्यांनी आता ज्येष्ठांनी दाखवून दिलेल्या मार्गावर नवीन वाटचाल सुरू केली आहे, असे अनेक नवे संशोधक अभ्यासकही आहेत. बहुतेक हे सारे संदर्भ मूल्य असणारे आहेत. या ग्रंथाचा नव्या संतविषयक अध्ययन संशोधनाला खचितच उपयोग होईल. त्यामुळे या अभ्यास ग्रंथाचं विद्यापीठीय क्षेत्रात विशेष स्वागत होईल. ही स्वामी सेवा करण्यास मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी परवानगी दिली, जो उदार स्नेहभाव दाखवला, तो शब्दात सांगण्यासारखा नाही. त्यांचे आणि प्रस्तुत ग्रंथ ज्यांच्यामुळे साकार होऊ शकला, त्या लेखक, अभ्यासक, उपासक, सन्मित्रांचे मनःपूर्वक आभार. हे संपादकीय लिहिलं होतं 12 डिसेंबर 2003 या दिवशी, आणि हे संपादकीय लिहिलं होतं डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी. आज इथेच थांबूया. उद्यापासून दररोज आपण या पुस्तकातील लेखांचं वाचन ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.